In this video we will see representation of node of binary search tree. Binary search tree म्हणजे काय होतं की each node having value x आणि त्या सगळ्या व्हॅल्यू काय पाहिजे डिफरंट पाहिजे. सेकंड टर्म होती रूट नोडच्या लेफ्ट साईडला स्मॉल व्हॅल्यू पाहिजे आणि रूट नोडच्या राईट साईडला बिग व्हॅल्यू पाहिजे. त्याला काय म्हणायचं बायनरी सर्च ट्री. आता त्याचं रिप्रेझेंटेशन करताना आपण लिंक लिस्टमध्ये केलं होतं. ही फील्ड होती डेटा, ही फील्ड होती लेफ्ट, ही फील्ड होती राईट. लेफ्ट फील्डचा ॲड्रेस डेटा आणि राईट फील्ड. सपोज एक्झाम्पल घेऊया 70 30 80. तर हे लिंक लिस्टमध्ये स्टोअर होताना डेटा काय तुमचा रूट नोड 70. ओके, इथे ॲड्रेसनं लेफ्ट नोडचा ॲड्रेस आणि इथे राईट नोडचा ॲड्रेस. तर 70 रूट नोड, 30 लेफ्ट चाइल्ड, 80 राईट चाइल्ड. लेफ्ट चाइल्डचा ॲड्रेस इथे, सो 30 आणि इकडे ॲड्रेस राईट चाइल्डचा 80. आता पहा इथे लेफ्ट फील्डचा ॲड्रेस, राईट फील्डचा ॲड्रेस आणि इथे नल, बिकॉज 30 आणि 80ला कुठलेही चाइल्ड नाही आहेत. सो ह्या ऑल फील्ड काय राहिल्या नल. हे झालं लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. आता हे जर प्रोग्रॅमिंगमध्ये करायचं असेल तर काय टाईप डेफ स्ट्रक्ट नोड. टाईप डेफ मीन्स टाईप डेफिनेशन. हा काय एक युजर डिफाईन डेटा टाईप आहे. जसं आपण इंट कॅरेक्टर फ्लोट डबल हे डेटा टाईप यूज करतो इंट डेटा. तर इंट काय झाला तुमचा बिल्ट इन डेटा टाईप. म्हणजेच काय की त्याच्या व्हॅल्यू फिक्स असतात. इंटची साईज 2 बाईट, कॅरेक्टरची साईज 1 बाईट, फ्लोटची 4 बाईट, डबलची 8 बाईट. म्हणजे हे काय याच्या साईज फिक्स आहेत. सो त्याला काय म्हणतात बिल्ट इन डेटा टाईप. आणि जे आपण युजर डिफाईन करतात त्याला म्हणतात युजर डिफाईन डेटा टाईप. टाईप डेफ म्हणजे टाईप डेफिनेशन. हा काय युजर डिफाईन डेटा टाईप आहे. टाईप डेफिनेशन स्ट्रक्ट नोड. म्हणजे जे काय तुमच्या ट्रीमध्ये नोड असेल ते काय केले आपण स्ट्रक्ट मीन्स स्ट्रक्चरचा. स्ट्रक्ट काय कीवर्ड व्हेरिएबल. जेवढे नोड असेल ते काय केले डिफाईन केले. मग त्याच्यामध्ये इंट डेटा. डेटा काय घेतला आहे तुमचा जो तुमचा रूट नोड असेल तो कशा डिफाईन केला इंटने. इंट डेटा. नंतर काय स्ट्रक्ट नोड स्टार लेफ्ट अँड स्ट्रक्ट नोड स्टार राईट. स्ट्रक्ट नोड स्टार इज नथिंग बट हे काय तुमचं पॉइंटर. पॉइंटर कशासाठी यूज केला जातो. पॉइंटर इज अ व्हेरिएबल यूज टू स्टोअर मेमरी ॲड्रेस ऑफ दॅट व्हेरिएबल. म्हणजेच काय की ह्या जो पॉइंटर आहे याच्यामध्ये काय केला जातो ॲड्रेस स्टोअर केला जातो. मग आता इथे स्ट्रक्ट नोड स्टार लेफ्ट म्हणजेच काय की लेफ्ट साईडला जो नोड असेल त्याचा ॲड्रेस स्ट्रक्ट नोड स्टार लेफ्ट. स्ट्रक्ट नोड स्टार राईट. स्टार म्हणजे ॲड्रेस. राईट साईडला जो नोड असेल त्याचा ॲड्रेस. कर्ली ब्रेस क्लोज. आणि जे काही नोड्स असतील ते तुम्हाला डिस्प्ले होतील नोड. हे काय झालं तुमचं एक स्ट्रक्चर. म्हणजे थोडक्यात सिंटॅक्स म्हणू शकतो आपण किंवा एक सी स्ट्रक्चर म्हणू शकतो. ठीक आहे, प्रोग्राम आहे तुम्हाला पुढे ट्रीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर यूज करायचं आहे. याला म्हणतात बायनरी सर्च ट्री. आता एखादं एक्झाम्पल घेऊ. आता एक एक्झामला 4 मार्क्ससाठी एक्झाम्पल येतं की ड्रॉ बायनरी सर्च ट्री फॉर फॉलोइंग सिक्वेन्स. तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तर 10 5 8 9 7 6 2 15. सपोज ह्या तुम्हाला काय दिलेल्या आहेत व्हॅल्यू दिल्या आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन काय येतो की ड्रॉ बायनरी सर्च ट्री युजिंग अबव सिक्वेन्स. म्हणजेच ह्याच सिक्वेन्समध्ये तुम्ही काय करा बायनरी सर्च ट्री ड्रॉ करा 4 मार्क्ससाठी किंवा 6 मार्क्ससाठी. तर आता पहा बायनरी सर्च ट्री ड्रॉ करताना फर्स्ट काय असणार आहे तुमचा जो फर्स्ट असतो तो ऑब्वियसली काय करायचा रूट नोड कन्सिडर करायचा. ओके, देन सेकंड ही झाली स्टेप फर्स्ट. लिहिताना कसं लिहायचं आन्सर लिहिताना स्टेप फर्स्ट कोलन. ओके, जो फर्स्ट असेल तो आपल्याला स्टेप वाईज जायचं आहे. सेकंड नोड कुठला आहे तुमचा 5. मग परत स्टेप सेकंड. हा 10 काय होता तुमचा रूट नोड. नंतर 5. आता आपण बायनरी सर्च ट्री करतो आहे. मग बायनरी सर्च ट्रीमध्ये जो फर्स्ट आहे तो ॲज इट इज आपण रूट नोड कन्सिडर केला. जो नेक्स्ट असेल तो जर रूट नोडपेक्षा स्मॉल असेल तर तो लेफ्ट साईडला पुट करायचा आणि जर ग्रेटर असेल तर तो रूट नोडच्या राईट साईडला प्लेस करायचा. ओके, मग फर्स्ट बाय डिफॉल्ट आपण 10 केला. आता 5 आहे. 5 काय आहे 10पेक्षा स्मॉल आहे. सो तो कुठे प्लेस करणार लेफ्ट साईडला रूट नोडच्या लेफ्ट साईडला. बायनरी सर्च ट्रीमध्ये रूट सगळ्या व्हॅल्यू पाहिजे डिफरंट आहेत. ओके, सेकंड टर्म काय होती रूट नोडच्या लेफ्ट साईडला त्याच्यापेक्षा स्मॉल
आणि रूट नोडच्या राईट साईडला बिग व्हॅल्यू. आता 5 स्मॉल आहे 10पेक्षा, सो ती लेफ्ट साईडला. ही झाली स्टेप सेकंड. तर स्टेप आणि एक्झाममध्ये लिहिताना स्टेप वाईज लिहायचं आहे. नेक्स्ट कुठला आहे 8. आता पहा 8 कुठे प्लेस करणार, रूट नोडपेक्षा 8 काय स्मॉल आहे, त्यामुळे तो रूट नोडच्या कुठे येणार आहे लेफ्ट साईडला. ओके, मग आता इकडे प्लेस करायचा. पण 5पेक्षा तर काय आहे 8 ग्रेटर आहे, मग तो 5च्या काय झाला राईट साईडला. ओके, तेच जरी ते 4 असतं तर तो 5च्या लेफ्ट साईडला आला असता. ओके, त्याच्यानंतर स्टेप 4. ओके, नेक्स्ट काय तुमचा 9. आता 9सुद्धा 10पेक्षा काय हा रूट नोड आहे. 9सुद्धा 10पेक्षा काय स्मॉल आहे, म्हणजे तो ऑब्वियसली लेफ्ट साईडलाच येणार आहे. मग आता 9 कुठे प्लेस करणार, 5पेक्षा 8 मोठा आहे. आता 8च्या ठीकपेक्षा 9 ऑब्वियसली मोठा आहे, मग तो कुठे प्लेस होणार राईट साईडला 8च्या. त्याच्यानंतर काय 7. आता मी इथेच कंटिन्यू करते, तुम्ही इच स्टेप वाईज लिहायचं आहे. आता 7 आहे. 7 परत 10पेक्षा काय स्मॉल आहे, म्हणून तो परत लेफ्ट साईडला येणार आहे. पण आता 7 5पेक्षा तर बिग आहे, 8पेक्षा 9पेक्षा पण स्मॉल आहे, आणि 8पेक्षा काय आहे स्मॉल आहे, मग तो काय आला 8च्या लेफ्ट साईडला. ओके, 8पेक्षा स्मॉल 7 लेफ्ट साईडला राईट साईडला, म्हणजे हा काय झाला 7 आणि 9चा रूट नोड. ओके, किंवा पॅरेंट्स. त्याच्यानंतर काय 6. आता 6सुद्धा 10पेक्षा काय आहे स्मॉल आहे, मग तो कुठे प्लेस करणार, 8पेक्षा पण स्मॉल आहे पण 5पेक्षा तर बिग आहे, मग आता कुठे प्लेस करणार तो 7पेक्षा स्मॉल आहे. आले लक्षात, 7पेक्षा स्मॉल. नंतर काय आहे 2. आता 2सुद्धा 10पेक्षा रूट नोडपेक्षा स्मॉल आहे, मग आता तो लेफ्ट साईडला पुट करायचा आहे. मग 2 कुठे पुट करणार, इथे करणार का कुठे नाही, कारण ह्या सगळ्या व्हॅल्यू काय आहेत 2च्या पेक्षा ग्रेटर आहे. मग 5पेक्षा काय आहे 2 काय आहे 5पेक्षा स्मॉल आहे, सो तो 5च्या लेफ्ट साईडला आला. ओके, त्याच्यानंतर काय आहे 15. आता 15 काय आहे 10पेक्षा रूट नोडपेक्षा ग्रेटर आहे, सो तो काय आला राईट साईडला आला. याला काय म्हणायचं बायनरी सर्च ट्री. ही जी भेटली आपल्याला ती काय बायनरी सर्च ट्री. त्याच्या रूट नोड ऑल्स व्हॅल्यू डिफरंट, ऑल व्हॅल्यूला आपण एक्स कन्सिडर केलं, सगळ्या व्हॅल्यू काय आहेत डिफरंट. नंतर सेकंड स्टेप होती रूट नोडच्या लेफ्ट साईडला काय पाहिजे रूट नोडपेक्षा स्मॉल, आहेत सगळे स्मॉल, आणि रूट नोडच्या राईट साईडला काय पाहिजे रूट नोडपेक्षा ग्रेटर 15. याला म्हणायचं बायनरी सर्च ट्री. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. सेवन 2 9 0 5 6 8 1. ओके, आणि क्वेश्चन आहे तुम्हाला ड्रॉ बायनरी सर्च ट्री युझिंग फॉलोइंग सिक्वेन्स. या सिक्वेन्सने काय करा बायनरी सर्च ट्री ड्रॉ करा. मग लिहिताना परत स्टेप फर्स्ट, किंवा तुम्ही काय म्हणू शकता इन्सर्ट 7, तुम्ही असं पण लिहू शकता. ओके, मग फर्स्ट काय नाही करणार तुम्ही रूट नोड आहे, ऑब्वियसली जो फर्स्ट असणार त्याला रूट नोड कन्सिडर करायचा, आपल्याला स्टेप वाईज जायचं आहे. सेकंड काय 2 स्टेप परत सेकंड 2 इन्सर्ट करायचं, 2 रूट नोडपेक्षा काय स्मॉल आहे. ओके, झाली स्टेप सेकंड. नंतर स्टेप थर्डमध्ये नंतर काय 9 काय याच्यापेक्षा ग्रेटर. ओके, आता हे पण नेक्स्ट तुम्ही स्टेप वाईज लिहायचं आहे, मी इथे डिरेक्टली करते आहे. नंतर 0, तर 0 काय आहे 7पेक्षा स्मॉल, म्हणजे लेफ्ट साईडला येणार आहे, आणि 2पेक्षा पण काय तो स्मॉल. ओके, देन 5सुद्धा रूट नोडपेक्षा स्मॉल आहे पण 2पेक्षा काय ग्रेटर 5. त्याच्यानंतर काय 6सुद्धा काय रूट नोडपेक्षा स्मॉल आहे बट 5पेक्षा ग्रेटर आहे 6. नंतर 8 काय आता रूट नोडपेक्षा ग्रेटर आहे पण 9पेक्षा म्हणून राईट साईडला आला, पण 9पेक्षा स्मॉल आहे म्हणून तो लेफ्ट साईडला आला. नंतर 1, आता 1 रूट नोडपेक्षा काय स्मॉल आहे म्हणून तो ह्या लेफ्ट साईडला आला, पण लेफ्टमध्ये 0पेक्षा ग्रेटर आहे 1.
ही काय भेटली तुम्हाला? बायनरी सर्च ट्री. लिहिताना फक्त तुम्ही स्टेप वाईज लिहायचं. स्टेप 2, नंतर 9 घेताना परत स्टेप 3, 0 घेताना परत ॲज इट इज ड्रॉ करायचं आणि नंतर 0 ॲड करून दाखवायचं. असं स्टेप वाईज लिहायचं. त्याला काय म्हणतो आपण? बायनरी सर्च ट्री.